रंग नाही, आकार नाही, रंगही नाही. नजरेत काही एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. मला परेशला भेटायचं आहे. ते घरात आहेत का? परेश नाशिकला गेलाय कंपनीच्या कामासाठी. या वस्तू आम्हाला गाडीत मिळाल्या. हा रुमाल आणि या चाव्या. एक मिनिट, मी अनघाला फोन लावते. त्याचा काही उपयोग नाही. ती या जगात नाही, तिचा खून झाला आहे. काय? शी वॉज प्रेग्नंट. 2 महिन्याची गर्भवती होती ती. परेशचं आणि तिचं प्रेम संबंध चालू होता. काल तुम्हाला तुमच्या मित्राच्या पार्टीचं आमंत्रण होतं ना? हो होतं, पण मी नाही केलं. म्हणजे तुम्हाला अनघाचा खून करायचा होता? नाही नाही नाही. माझं प्रेम होतं तिच्यावर आणि मी लग्नही करणार होतो तिच्यासोबत. हे तुमच्या बायकोला माहिती होतं? नाही, पण मी तिला हे कळवणार होतो. ॲक्च्युली मी घटस्फोटाची नोटीसही देणार होतो तिला. त्याचा रफ ड्राफ्ट परेशला दिला होता आणि संजनाशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत होता तो. त्याबद्दल बोलायलाच मी अनघाकडे गेलो होतो. पण तुम्ही एवढंच बोलून नाही निघालात तिकडनं. असं कशावरून बोलताय तुम्ही? तुमच्या किल्ल्यांचा जुडगा आणि तुमचा रुमाल आम्हाला तिच्या बेडवर उशीच्या खाली मिळालाय. शक्यच नाही. त्या कारमध्ये होत्या. एक मिनिट मिस्टर परेश, जेव्हा काल तुम्ही कार चोरी केल्याची कंप्लेंट दिली त्यात तुम्ही या गोष्टीचा उल्लेख नाही केला. हो, मी इन्स्पेक्टर साहेब, मी कार चोरीला गेले आणि माझी काही कागदपत्र गहाळ झाली याची कंप्लेंट नोंदवायला गेलो होतो. आता ते क्षुल्लक गोष्टी मी कशाला सांगू आता? पण परेश, त्या वस्तू ज्या ठिकाणी मिळाल्या त्या ठिकाणी दुसरं कोणीही ठेवू शकत नव्हतं. मला कार मिळाली, त्यात कागदपत्र मिळाले नाही? कोणतेच नाही? अजिबात नाही. कसं शक्य आहे ते? त्या कारमध्ये नोटीसचा एक रफ ड्राफ्ट होता, पण त्याचा फायदा फक्त एकाच व्यक्तीला होऊ शकतो. तो तुमच्या पत्नीला. राईट. म्हणजे कार चोरी हे एक नाटक होतं? सर, मलाही ॲक्च्युली तसंच वाटतंय. कारण एक मिनिट मी हे बघा इन्स्पेक्टर साहेब, या पर्समध्ये अनघाच्या वस्तू आहेत. ही तुमच्याकडे कशी? ॲक्च्युली मी काल रात्री मी उशिरा घरी आलो आणि माझ्याकडे पैसे सुट्टे नव्हते. तर मी म्हटलं की संजनाला कशाला उठवायचं ना, म्हणून मीच पर्स उघडून बघितली तर ही अनघाची पर्स. पण असं कसं? कंपनीच्या कामानिमित्त मी दिल्लीला गेलो होतो. तिथेच एकसारख्या दिसणाऱ्या मी 2 पर्स घेऊन आलो. मला कळलं होतं की संजना अनघाला येऊन भेटली होती, म्हणून मी नाशिकला जाण्यापूर्वी अनघाला येऊन भेटलो. पण अनघाच्या फ्लॅटवर अशी दुसरी पर्स आम्हाला मिळाली नाही. एनिवे, ही पर्स मला द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत खरा गुन्हेगार मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला इथनं जाता येणार नाही. ओके? तर हे सगळं असं आहे. म्हणजे परेश, संजना किंवा तो एक पान खाणारा इसम, या तिघांपैकी कोण खुनी आहे हे आपल्याला अजून कळत नाही आहे. असंही असू शकतं.
या तिघांनी व्यतिरिक्त कोणीतरी खुनी असू शकतो. पॉसिबल. किंवा आणखीन एक पॉसिबिलिटी आहे, परेश असं भासवत असेल की हा खून संजनाने केलाय. आणखीन एक, परेशने आपल्याला तिची पर्सची हकीकत सांगितली, ती आपण खरी का मानायची? तिथे एकही पर्स नाही. करेक्ट. तसं असतं तर एखादी तरी पर्स असायला हवी होती ना तिथे. बरं, आपण असं धरून चालूया, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की संजनाला हे काहीच ठाऊक नव्हतं. मग ठाऊक नव्हतं तर ती परेशशी का भांडली नाही? कळल्यानंतर तिने काहीतरी वाद घातला असता, भांडली असती, बरोबर नाही का? आणि समजा हे ठाऊक आहे किंवा ठाऊक होतं, तर मग याचा अर्थ असा होतो की हा एक प्लॅन्ड मर्डर आहे. असू शकतो. राईट सर, पण घरगुती स्त्री एकदम असा प्लॅन करून खून करणं हे शक्य नाही. त्याआधी ती परेशशी बोलली असेल, पण परेश हा खूप हुशार आहे सर. अनघा ही तिचीच मैत्रीण असूनही संशयावरूनही तिलाच घटस्फोट द्यायचा आहे हे त्याने कळूनही दिलं नाही. म्हणजे बघा ना सर, मला असं वाटतं त्या पान खाणाऱ्या व्यक्तीचा आपण शोध घ्यायला पाहिजे, पण ते फार कठीण आहे. कारण संशयाची सुई परेशवर पण येईल हे त्याला निश्चित ठाऊक असणार. येस. आणि मला असं वाटतं की कार पण त्यांनीच चोरली असणार. अनघाकडे तो गेला असणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनघा पण त्या इसमला ओळखत असणार, म्हणूनच त्याने त्याला आत घेतलं. कशावरून? सर, आम्ही पाहिलेले ते पानाचे डाग दरवाजाच्या आतून बाहेर येतात, बरोबर ना? करेक्ट सर. म्हणजे तो इसम आत गेला आणि दरवाजा लावताना ते डाग लागले. म्हणजे जेव्हा ते डाग लागले तेव्हा अनघा तिथे नव्हती. येस. सो पहिलं लक्ष आपल्याला त्या पान खाणाऱ्या माणसावर ठेवायला हवं. कारण कसं आहे, ही जी कोण पान खाणारी व्यक्ती आहे, ही जी अनघाच्या ओळखीची आहे, ती पेपरवाला किंवा दूधवाला या कॅटेगरीतली नसणार. करेक्ट. ही पान खाणारी व्यक्ती आयदर अनघाच्या बिल्डिंगमधली असू शकते किंवा तिच्या ऑफिसमधली. राईट. हां, सो टार्गेट ती पान खाणारी व्यक्ती. सर, मी ऑफिसमध्ये जाते. आणि सर, मी बिल्डिंग टार्गेट करतो. ऑल द बेस्ट. हा इसम पान खाणारा दिसतोय. नाही, मला आधी पुरावा गोळा करायला पाहिजे. त्याआधी मला मॅनेजरला भेटलं पाहिजे. तेव्हाच कळेल हा माणूस त्यावेळी कुठे होता ते. या. सॉरी टू डिस्टर्ब. नाही मॅडम, प्लीज. हे पहा, तुम्हाला मदत करणं हे आमचं कर्तव्यच आहे. आणि तुम्ही अनघा मॅडमच्या खुन्याला पकडतात तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर यश मिळू. थँक्यू सर. सर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. हो, विचार. हे बघा सर, जेव्हा अनघा मॅडमची हत्या झाली होती, म्हणजे 25 मार्च संध्याकाळी 5 वाजता, बरोबर ना? तेव्हा इथून कोणी बाहेर गेलं होतं का? म्हणजे सुट्टीवर आणि ज्याचा अनघा मॅडमशी संबंध आहे असा. हो, मीच पाठवलं होतं. म्हणजे अनघा मॅडम आजारी होत्या, त्यांच्या काही सह्या हव्या होत्या, म्हणून ऑफिसमधून शिपायाला मीच पाठवलं होतं. आणखी तो सह्या घेऊन आला सुद्धा. अच्छा, म्हणजे तो त्या दरम्यान तिकडे होता आणि त्यांनी आम्हाला कळवलीही नाही. सर, मला त्याला अटक करायला हवी. तुम्ही आत्ताच्या आता त्याला बोलवून घ्या. पण मॅडम. सर, तुम्ही बोलवताय की? ओके, मी बोल. अरे दिलीपला पाठवा इकडं.
हे बघा सर, आम्हाला आता थांबता येणार नाही, कारण आम्हाला खुनी लवकरात लवकर अटक करायचं आहे. हा साहेब दिलीपाला. बोला. दिलीप कारे, हो काय झालं? मला सांग, 25 मार्च संध्याकाळी 5 वाजता तू अनघा मॅडमकडे गेला होतास का? हो गेलो होतो. हो ना? हो. मग चल. कुठे? पोलीस स्टेशन मध्ये. कशाला? जेवायला वाढलंय तुला. अहो साहेब, हो आपण काय केलं नाही. अहो, मॅडम ऐका माझं. तुला माहितीये पोलीस खुन्याचा शोध घेत आहेत, हो ना? हो. तरी तू पोलिसांना का नाही कळवलं असेल? अहो साहेब, मी अनघा मॅडम कडे जेव्हा गेलो तेव्हा त्या जिवंत होत्या आणि मी त्या जिवंत असतानाच परत आलो. आय सी. हो. तू अनघा मॅडम कडे गेल्या तेव्हा त्या जिवंत होत्या हो. आणि तू परत आलास तो त्यांचा खून करून, हो साहेब. हो ना? साहेब अरे नाही साहेब, अहो काय बोलते ते? अहो खरं गरीबावर आळ घेऊ नका साहेब. अहो खरंच आपण काही केलं नाही साहेब. सांगा ना तुम्ही, काय नाही केलं आपण. तू काय म्हणालास? तू अनघा मॅडम कडे गेलास तेव्हा त्या जिवंत होत्या आणि परत आलास तो त्यांचा खून करून. हो साहेब, अहो खरंच आपण काही केलेलं नाही साहेब. खरं सांगतोय. खरं बोल काय ते? खरं खरं सांगतो ना साहेब तुम्हाला. म्हणजे मी जेव्हा अनघा मॅडमच्या घरी गेलो ना तेव्हा. बोल दिलीप, काय काम होतं? नमस्कार साहेब, ते मॅडमच्या सह्या पाहिजे होत्या इथं. एक इथं आणि एक इथे. इथे आणि इथे. हां ठीक आहे, आलं. हे बघ, बरोबर आहे. झालं का? हां, ये आणि थँक्यू. बरं, मॅडमची तब्येत बरी आहे ना आता? हो हो बरी आहे. विचारलं म्हणून सांगा बरं का? नक्की. येऊ मी? हो. चला. आणि मग तिथं परेश साहेबांना मी बघितलं, मग मी तसंच परत आलो साहेब. तू परेशला ओळखतोस का? हो. अहो म्हणजे ते अनघा मॅडमना न्यायला यायचं नाही का नेहमी? मग हे पोलिसांना का नाही कळवलंस? अहो साहेब, काय सांगायचं पोलिसांना? अहो पोलीस तर खुन्याचा तपास करत होते आणि तिथं तर मी आणि परेश साहेब होतो. मग मला सांगा की खुन्याचं मला कसं माहिती असणार साहेब? याला आठ टाक रे, आठ टाक याला. अहो साहेब, अहो ऐकणार, आपण काही केलं नाही साहेब. आपल्याला ह्या लफड्यात घेऊ नका साहेब. खरं सांगतो साहेब, मला सोडून द्या. नाही तर माझी बायको मला सोडून जाईल. हो नाही म्हणजे साहेब, तिला माहित नाही ना आपण शिपाईची नोकरी करतो आणि तिला कळलं तर साहेब खरंच आपल्याला. तुला पोलिसांपेक्षा बायकोचं टेन्शन आहे? म्हणजे नाही नाही साहेब, जाऊ दे ना साहेब. आपल्याला गरीबाला कुठं अडकवतं ह्याच्यामध्ये, म्हणून आपण पिक्चर मध्ये आलो नाही साहेब. खरं सांगतो तुम्हाला. आम्ही जेव्हा बोलवू तेव्हा हजर व्हायचं, हो कळलं? हो साहेब, नक्की. हो चल नेक. थँक्यू साहेब. वेलकम वेलकम साहेब. थँक्यू साहेब, थँक्यू. सर, जर आता परेशच्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर अनघाच्या फ्लॅटमध्ये आपल्याला ती पर्स मिळायला पाहिजे. पण ती पर्स तिथे असेल तर ना, नसेल तर? सर, जया ही अनघाच्या घरी काम करते आणि प्रथमच तिने अनघाचा खून होताना पाहिला. मला असं वाटतं कदाचित पैशाच्या लोभासाठी तिने ती पर्स उडवली असेल तर. क्वाइट पॉसिबल. एक काम करूया, अनघाच्या घराची पुन्हा एकदा झडती घेऊया. ओके. त्यात ती पर्स पुन्हा मिळाली समजा तर ठीक आहे, आणि नाही मिळाली तर त्या जयाला ट्रॅप करा. कोण आहे? आले. तुम्ही जया ना? हो अनघाच्या घरी तुम्हीच कामाला आहे ना? हो. तुमच्या घरची तलाशी घ्यायची आहे. का? या रे, पटापट पटापट बघा. अहो पण काय झालं साहेब? बघ रे, इकडे बघ. अहो असं काय? अहो असं कपाट काय उघड. गरीबाच्या घरी? गरीबाचं घर काय, गरीबाचं घर सगळ्या गोष्टी. हे बघा, काय? ही तुमची पर्स की अनघाची की संजनाची? एक काम करा, यांना पोलीस स्टेशनला घेऊन चला. हॅलो घाटपांडे वकील, तुम्ही एक काम करा, तुम्ही परेशला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचा. हो आत्ता लवकर, ताबडतोब. ओके. शोध
संजना मॅडम, तुमच्याकरता एक चांगली बातमी आहे. तुमची हरवलेली पर्स सापडली आहे. माझी पर्स? पण माझी पर्स हरवली होती. ज्या दिवशी तुमची कार चोरीला गेली होती त्या दिवशी तुम्ही काही खरेदी केली, त्या पावत्या या पर्समध्ये. हो, मला वाटतं मी पण परेश सारखी कुठल्या तरी दुकानात माझी पर्स विसरले वाटतं. पण तुम्हाला कुठे सापडली पर्स? जया, तुम्ही ओळखता ना? हो, पण हिच्याकडे कशी आली? आता तुम्ही सांगताय का मी सांगू तुम्हाला? बाय द वे, तुमच्या या हरवलेल्या पर्समध्ये आम्हाला एक चुरगळलेला कागद सापडला, जो आम्ही लॅबमध्ये पाठवला होता. आणि त्यात असं सिद्ध झालं की त्या कागदामध्ये तुम्ही एक विषारी पावडर ठेवली होती, जी कॉफीद्वारे किंवा दुधाद्वारे तुम्ही अनघाला दिली, राईट? होय होय होय, मीच मारला त्या कैदाशिनीला. माझी मैत्रीण आणि माझा नवरा दोघं मिळून मला फसवत होते. मग मी दोघांना शिक्षा द्यायचं ठरवलं. म्हणून मी अनघाचा खून केला आणि परेशवर आरोप येईल असं चित्र निर्माण केलं. त्यासाठी मला जयाचा वापर करावा लागला. मी जयाला काही पैसे देऊ केले, मग ती मला फोन करून त्यांच्या खबरा देऊ लागली. आणि तिने मला सांगितलं, बाईसाहेब, तुम्हाला महत्वाची बातमी द्यायची आहे म्हणून फोन केला. आमच्या अनघाताई साहेब पोटोशी आहेत, आत्ताच कळलंय. आणि परेश साहेब तुम्हाला घटस्फोट देणार आहेत. बस मग मी भडकले. मग प्लान केला, कार घेऊन गेले आणि मुद्दाम कार हरवल्याचं नाटक केलं, म्हणजे कारमधल्या वस्तूंचा परेश शोध घेणार नाही. आणि मग त्याच्या किल्ल्यांचा जुडगा आणि रुमाल घेतला आणि अनघाकडे गेले. परेश निघून गेल्यावर मी अनघाकडे गेले. अनघानेच दार उघडले. तुझी तब्येत बरं नाही असं ऐकलं. हो, ये ना, बैस. अनघा, असं ताप अंगावर काढणं बरं नाही. चल आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. अगं नको, औषधं चालू आहेत ना, आत्ताच गोळ्या घेतल्यात. बरं, तू काही खाल्लंयस का? काही खायची इच्छाच होत नाही हो. असं करून कसं चालेल? बरं, मी तुझ्यासाठी मस्तपैकी कॉफी बनवून आणते. अगं नको, त्यापेक्षा मीच तुझ्यासाठी कॉफी आणते ना. थांब, मी बनवून आणते, मस्त तरतरीत वाटेल तुला. गरम गरम कॉफी. हे काय, तू नाही घेणार? अगं मला नको, मी आत्ताच घेऊन आले. खूप छान आहे, थँक्यू. काय थँक्स. संजना, मला कसं तरी होतंय. हा, काय ग? मी जरा आराम करू का? का बरं नाही वाटत आहे? हो. बरं बरं, थोडंसं झोपून घे, मग बरं वाटेल तुला. तू बस. हो. तिने कॉफी घेतली आणि ती झोपली कायमचीच. त्यानंतर मी कारमधून आणलेल्या किल्ल्या आणि रुमाल तिच्या
उशीखाली ठेवल्या आणि पण ती पर्स घेतली होती. अहो नाही, तुम्ही चुकून अनघातांचीच पर्स नेली. तुमची पर्स तर किचनमध्येच राहिली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा गेले तर बघते तर काय, तुमची पर्स किचनमध्ये. ही तर संजना भाईसाहेबांची पर्स आहे. पर्स उचलली आणि अगोदर माझ्या घरात नेऊन ठेवली आणि मग ओरडून शेजाऱ्यांना बोलवलं. रोहित सर, जया आणि अनघा दोघींना उद्या न्यायालयासमोर हजर करा. बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. सर. नीता, स दोघींनाही आत टाक. स चला. मिस्टर परेश, ही विषवेल तुम्हीच लावली होती. त्याची फळं आता तुम्हालाच भोगावी लागणार आहेत. यू मे गो नाव. माणसांच्या एकमेकांवरच्या विश्वासांवरच नाती जोडली जातात. विश्वासघात करणं म्हणजे नात्याचा खून करण्यासारखंच आहे. अंत नाही, आरंभ नाही.